हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज शनिवार आहे आणि सकाळ सकाळी पुरी भाजीचा बेत केलेला आहे. आमच्या घरामध्ये जवळपास 15 ते 20 दिवस झालं चालू होतं की तू जेवण चांगलं बनवत नाहीस, चांगलं बनवणं झालीस, जेवण चांगलं बनवणं झालीस. जेवण चांगलं बनवणे म्हणजे काय, तर ह्यांना ना वेगळे वेगळे पदार्थ बनवून खायला घालणे म्हणजे जेवण चांगलं बनवणे, अशी कन्सेप्ट आहे बघा आमच्या घरामध्ये. तर असं पटकन सकाळी ना बासुंदीवाला आलेला, बासुंदी घेतलीच होती तर ऑलरेडी. तर पुरी केली, बटाट्याची भाजी केली आणि बासुंदी, असं काही नाश्ता केला तयार. नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवणच झालं सोडा. म्हणजे कसं फुल नाश्ता झाला की ते दुपारी जेवणाची गरजच नव्हती. मी पण सगळ्यांना नाश्ता वगैरे करून दिला, मग मी जेवायला बसले. जेवण झालं सगळं, नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळं किचन ओटा आवरून घेतला, भांडी क्लीन करून घेतली, सगळं आवरून घेतलं. त्यानंतर थोडंसं आमच्या हानीबरोबर खेळले, गुड्डीबरोबर आमच्या टिकली लावली. किती छान माझं गोंडसाचं पिल्लू दिसते बघा. आज आहे ना शनिवार आहे आणि मी आज जाणार होते सुट्टीला. सो मला अर्जंट एक ब्लाऊज शिवायसाठी आलेला आहे, त्यामुळे आजची सुट्टी जी आहे ती माझी डिले झालेली आहे. आणि हा जो ढीग बघताय तुम्ही, तर हा सगळा पूर्ण पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायचा आहे. पण झाल्या अशा बऱ्याच साड्या आहेत आणि त्यामुळे कसं होतं एकदम तेवढं स्टिच करणं काही शक्य नाही. कारण कसं होते आता हल्ली थोडंसं हेल्थ इश्यूज पण आहेत. आता आजच बघा माझी कंबर खूप म्हणजे सळक भरले, त्यामुळे ब्लाऊज आत्ता 4:45 वाजलेत, आणखीन पण स्टिचिंगला बसलेले नाही आहे. मी गोळी तर घेतलेली आहे पण आणखीन कमी झालेली नाही आणि इकडे खूप उकडते, हवा येत नाही अजिबात. तर चला मी दाखवते माझ्याकडे पिल्डिंग फॉलला किती साड्या आलेल्या आहेत आणि पिकोला पण आहेत काही साड्या, ह्यावाल्या म्हणजे इकडच्या वाल्या दिसतात ना ह्यावाल्या. तर त्या पण आहेत, 4-5 साड्या आहेत पिकोच्या, त्यातले ब्लाऊज नाही आहेत. म्हणजे पिको फक्त ज्या साड्या पिकोच्या असतात ना त्यात ब्लाऊज शिवून घेत नाहीत कोणी शक्यतो. आणि ह्याच्या साड्यात ना पिको फॉलच्या 1 बाय 1 तुम्हाला मी शेअर करते. ह्या 4-5 साड्या ज्या आहेत ना त्या ह्या फक्त पिको करायच्या होत्या, म्हणजे बीडिंग करायची होती, एका साईडने 2 साईडने काय असतील तसे. तर मी पिकोला 10 रुपये घेते आणि एका साईडला असेल तर 5 रुपये घेते. तर ह्या 5 साड्या आहेत पिकोच्या आणि ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या सगळ्या साड्या मला पिको फॉल विथ ब्लाऊज एवढं करायचं आहे. आणि मला तर लगबग आहे सुट्टीला जाण्याची, कारण मम्मी शौर्य गेलेला आहे सुट्टीला ऑलरेडी. मम्मी वाट बघते, बहीण वाट बघते, सगळे वाट बघायला लागलेत. त्यांना रोज काही ना काही कारण देते. तर आता ती ब्लूवाली म्हणजे मोरपंखीवाली आहे ना, ती एक साडी माझी आणि वर एक ब्लूवाली येईल ती एक माझी. ते म्हणजे कस्टमरच्या कामासोबत ना आपलं पण एखादी साडी घातली ना पटकन होऊन जातं, नंतर ना ते मागं राहिलं ना ही मागं राहत. ही एक माझी आहे. तर म्हटलं चला साड्या तर एवढ्या करायच्या आहेत. तर तुम्हाला मी आता दाखवलेच 1 बाय 1. तर टोटल 14 साड्या आहेत, मी 11च म्हणाल ते 14 साड्या आहेत पिको फॉलच्या. आणि त्या काय सगळ्या एका दिवशी शक्य नाही आहेत करणं, पण एका दिवशी मी 4-4 तर करेन. म्हणजे पिको पण करेन, म्हणजे पिको फॉल करेन आणि प्लस हातशिलाई पण घालेन, असं मी ठरवलेलं आहे. आणि आज ना त्यातल्या मला 3 तरी मी साड्या पिको फॉल करणार आहे आणि एक ब्लाऊज जो आहे तो स्टिच करणार आहे. ब्लाऊज आणखीन कट केलेला नाही आहे, एक कट केलेला आहे तो माझाच आहे. पर कस्टमरची कामं हेवी असली की आपलं स्वतःचं जरा मागं ठेवावं लागतं. तर फक्त माझी एक साडी पिको फॉल करणार आहे, ती पण दाखवली तुम्हाला कोणती आहे. तर ही वाली, कारण की याच्यातला ब्लाऊज जो आहे तो तुम्ही परवा स्टिच केलेला आहे, याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे ह्यातल्या ब्लाऊजचा. त्याला लटकन केलेले आहेत खूप सुंदर अशी. ही वाली फक्त मी बीडिंग फॉल करणार आहे आणि ही वाली एक मला आज करायचीच आहे अर्जंटमध्ये आणि याचा ब्लाऊज पण करायचा आहे. ही कस्टमरची कामं अशी येतात ना, ज्यावेळेस मला सुट्टीला जायचं असतं किंवा कुठे ते बाहेर जायचं असतं त्यावेळेस अशी भरपूर कामं असतात बघा. तर हे नव्हे, ते आणखीन पण आहेत ब्लाऊज, फक्त हे पिको फॉलचे आणि ह्याचे आहेत. काही साड्या ज्या आहेत तर त्या बीडिंग फॉल मी ऑलरेडी करून दिलेल्या आहेत काय. मग त्यांचे ब्लाऊज जे आहेत तर ते मागे ठेवते मी, कारण की साड्या कशा इकडे तिकडे आपले पडत असतात, ते एका जागी राहत नाही. त्यामुळे मग ब्लाऊज कसं पेटीमध्ये घालून ठेवते मी कट करायचे. तर चला, खूप मोठा व्हिडिओ आहे. तर मला आता ह्या साडीतला ना, ह्यावाल्या साडीतला ब्लाऊज जो आहे तो आता कटिंग करायला घेणार आहे. आणि फॉल ऑलरेडी धुवून इस्त्री करून ठेवलेला आहे याच्यातला. मग ही आणि ही दोन्ही साड्यांना मी नंतर फॉलून घेते, पहिला ब्लाऊज कट करून घेते. आणि हा ड्रेस सुद्धा फिटिंग करून द्यायचा आहे, हा पण ह्याच कस्टमरचा आहे, ते पण गावाला जाणार आहेत. आता सगळ्यांची सुट्टीची रेलचेल चालू आहे. हा वाला ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेतलेला आणि हा वाला आता मी कट करायला घेणार आहे. हा ब्लाऊज त्या कस्टमरचा आहे आणि हा वाला माझा आहे. तर चला या ब्लाऊजचं कटिंग करून घेते, पटकन अस्तर उडकते. आणि अस्तर ना थोडंफार मी अशा पद्धतीने ना, म्हणजे जे थोडेसे कॉमन कलर असतात ना तर ते मी
थोडेफार असे शिल्लक ठेवते, जास्त काही ठेवत नाही, 1-1 मीटरभर असे शिल्लक ठेवते. कारण अर्जंटमध्ये आले ना तर आपल्याला थोडंसं इझी पडावं. आणि आम्हाला मिरजेला जावं लागतं अस्तर फॉल म्हणजे मेन म्हणजे आणायला जायचं म्हणलं तर इथे बघू शकताय हे अस्तर फॉल माझे शिल्लकवाले आहेत. आणि काही ह्यातले मॅचिंग पण आहेत जे की मी परवा आणलेलं शेअर केलं होतं तुम्हाला, तर ते वाले. तर चला याचं पटकन कटिंग करून घेते. तर सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या आणि ब्लाऊज जो आहे तो कटिंग करायला घेतला. तर कस्टमरला ही वाली बॉर्डर नको होती, इकडच्याच बाजूला स्पार्कल आहे तर ते फक्त बाहीला लावायचे होते. त्यानंतर ब्लाऊज पटकन कटिंग करायला घेतला. आता कस्टमरच्या कामासोबत ना आपलं पण एखादं काम केलं ना तर होतं. तर असं आपण जर माझ्या बाबतीत असं होतं बघा, नंतर न करून म्हणलं ना ते कधीच होत नाही माझ्याच्याने. कारण एखाद्या वेळेस असं बसून काढेन मी पण स्वतःचा ब्लाऊज शिवायचा कंटाळा येतो. तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का मला कमेंट करून सांगा. तर एवढ्या गडबडीमध्ये ना मी माझासुद्धा एक ब्लाऊज शिवलाच. आणि तुम्हाला सांगते साडीसुद्धा पिको फॉल करायला घेतलेली आहे. आता बघू फॉल लावून होतं का नाही. तर चला, मध्येच फोनचं स्टोरेज फुल झालं, पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही. आणि ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. आता उद्या ह्याचे स्टिचिंग जे आहे तर ते करणार आहे. सो चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब